रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मी सौ रजनी सुभाषचंद्र बागुल, चिंचवडगाव, पुणे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका. सर्वप्रथम मी वारकरी प्रस्थानत्रयी सेवा समितीचे आभार मानते. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त पंचम वेद श्री संत तुकाराम गाथा हस्तलिखाण उपक्रमात सहभागी होण्याची संधी मला प्राप्त झाली. तसेच माझ्या स्टाफ मेंबर सौ सुजाता शेडगे मॅडम यांच्यामुळे हा सुवर्ण योग जुळून आला. आमच्या प्रभागातील नगरसेवक श्री सुरेश भोईर साहेब यांच्या कार्यालयातून मला वही मिळाली. आमच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 6 जून 2025 निर्जला एकादशी या दिवशी तुकाराम गाथा हे हस्तलिखित लिहावयास सुरुवात केली आणि आज दिनांक 27 मे 2026 अधिक ज्येष्ठ कमला एकादशी या दिवशी श्री स्वामी कृपेने आणि थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने हे हस्तलिखित पूर्ण झाले. याचा मला खूप आनंद होत आहे. लेखन करीत असताना काळ वेळेचे भानच नव्हते. कंटाळा कधी जाणवलाच नाही. घरचे वातावरण त्यामुळे प्रसन्न होते. गाथा लिखाण करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा संकट आले नाही. मी याआधी ग्रंथश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरीचेही हस्तलिखाण केले आहे. तुकारामांच्या अभंगातून लोभ, मोह, माया, मत्सर, द्वेष आणि तिरस्कार या अवगुणांवर मात केल्याने जीवन सुखमय बनते. लिखित पारायणामुळे सखोल ज्ञान अनुभवायास मिळाले. ते खोलवर रुजले. योगायोग असा की यावर्षी अधिक महिना आहे आणि या अधिक महिन्यातच माझे गाथा लिखाण पूर्ण झाले. माननीय हरिभक्त परायण शेखर महाराज जांभूळकर यांनी आवाहन केल्यानुसार मी 33 गाथा वह्या देणगी स्वरूपात देण्याचे ठरवले आहे. पुन्हा एकदा मी सर्वांची ऋणी आहे. अशीच सेवा करण्याची संधी मिळावी ही ईश्वर चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.